खूप 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 दमले मी आज एक्झाम देऊन. त्यामध्ये मला सक्सेस मिळू दे अशी प्रार्थना करा तुम्ही पण. खूप कॉन्शियस व्हायला हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज आहे तारीख 4. मी चालले देवरुखला एक्झामसाठी आणि माझ्यासोबत आहेत शिंदे मॅडम, भागवत मॅडम. तो आम्ही तिघी जणी फर्स्ट टाइम असा कुठेतरी प्रवास करतोय ना. बरोबर, फर्स्ट टाइम करतोय आणि फर्स्ट टाइम हे आमच्या माझ्या ब्लॉग मध्ये पण आलेत. फर्स्ट टाइम. खूप कॉन्शियस व्हायला आम्ही 4:30ला निघालोय इथून. ट्रॅफिक आहे थोडं आणि तिथे आम्ही एक हॉटेल बुक केलंय कारण उद्या एक्झाम आहे आणि उद्या आमची 8 वाजता एक्झाम आहे. बट इथून 8 वाजता तिकडे पोहोचणं आम्हाला शक्य नव्हतं आणि जर सपोज ह्या एक्झामला आम्ही लेट पोहोचलो तर मग त्यामुळे ह्या एक्झामला लेट पोहोचू शकत नाही म्हणून आम्ही आदल्या दिवशीच निघालोय. आज ना अशी एक माझी फर्स्ट ही एक्झाम आहे की माझे पप्पा माझ्यासोबत नाहीये तिथे. म्हणजे येणार होते पप्पा पण नंतर मग ह्या दोन आहेत ना माझ्यासोबत ज्या डॉक्टर्स, त्यांची पण एक्झाम माझ्या सेंटरलाच लागली. त्यामुळे मग पप्पा कॅन्सल झाले आणि आम्ही तिघी जणी एकत्र जातोय. त्यामुळे तर आतापर्यंत अशी एक पण एक्झाम नाहीये की त्याच्यामध्ये पप्पा माझ्यासोबत नव्हते. प्रत्येक एक्झाम सेंटरला पप्पा माझ्यासोबत असायचे आणि तिथे थांबायचे आणि मग मी एक्झाम द्यायचे, परत आम्ही यायचो, असं चालायचं. पप्पा येऊ शकत नाहीत ना देवरुखला, त्यामुळे पप्पा आज लवकर आले माझ्यासाठी. खास मला ऑल द बेस्ट विश कराय. आज पाऊस पण इतका आहे ना की भरपूर आहे. मला एक्झामचं टेन्शन नाही आलंय. तुम्हाला आलंय? मला एक्झामचं टेन्शन नाहीये. मला एक्झामचे जे रूल्स आहेत ना त्याचं टेन्शन जास्त आहे. म्हणजे त्यांनी ते एवढे रूल्स सांगितलेत ना की आपले साधे कपडे पाहिजेत, नंतर त्याला बटन नको, झिप नको, अजून काय नको, मोठे स्लीव्स नको, फुल स्लीव्स नको, असे खूप काय रूल्स सांगितलेत त्यांनी. ते बघून मला टेन्शन यायला लागलं की अरे हे एक्झामला बसून तरी देतील की नाही, काय ना काहीतरी फॉल्ट काढू देत नको. मात्र झालं बस. बाकी एक्झामचं काय अबे साले, हे पप्पाने ऐकलं तर मला प्रॉब्लेम. पप्पा म्हणतील अभ्यास तर काय केलाच नाहीये, एक्झामचं टेन्शन येईल कुठून. खूप सारे मी ह्याच्या अगोदर ना व्लॉग केलेले आहेत पण ते मी एडिट केले नाहीत फक्त आणि फक्त ह्या एक्झाममुळे. की मी एडिटिंगला बसले असते, घरी बघितलं असतं तर अभ्यास सोडून हे काय करतेस तू, अभ्यास कर, हे इम्पॉर्टंट आहे म्हणून मला ओरडा पडला असता. म्हणून मी एडिटिंग सुद्धा थांबवले. जरा ही एक्झाम झाली की मी तुम्हाला असे पटापट असे व्लॉग देत राहील. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे नवीन व्लॉग्स येतील ते बघत. खूप जास्त पाऊस आहे तेव्हा का तुम्हाला दिसतंय माझ्या चेहऱ्यावरती याचं रिफ्लेक्शन आहे. गाईज आम्ही चहा पेले फक्त आणि मध्ये थांबलेलो थोड्या वेळासाठी. लगेच 2 मिनिटं शांत बसले. गाईज आम्ही श्रद्धा हॉटेलला अलीकडेच चहा पेलो संगमेश्वरला जायच्या अगोदर आणि चहा पिऊन आता परत आम्ही निघालोय. खूप जास्त पाऊस आहे त्यामुळे अजून साधारण 1-1.5 तास लागेल आम्हाला जायला. पोचले की तुम्हाला सांगते. ओके गाईज, मी पोचले हॉटेलला. हॉटेल चांगलं आहे, डिसेंट आहे. हे बघा चांगलं आहे. देवरुखमध्ये एवढं चांगलं हॉटेल मिळेल अशी मी अपेक्षा थोडीफार कमी केलेली, बट त्यामुळे हॉटेल चांगलं आहे. मी तुम्हाला होम टूर दाखवते. ओके, आपण जर दरवाजे ओपन करून आलो की पहिलं हे असं रूम लागते. बेड आहे छान. अगोदर हे राहू देत. इकडे गेल्यानंतर इथे मिरर आहे क्लीन. इथे दादा उघड. इथे खूप स्पेस आहे. तुम्हाला तुमचे कपाट, तुमचे वस्तू काय असेल, बॅग्स वगैरे ठेवू शकता. इकडे वॉशरूम आहे आणि हा खूप छान असा मोठा बेड आहे. बस इकडे एक छोटं TV युनिट आहे आणि ह्या साईडला छोटी बाल्कनी आहे.
एक छोटी बाल्कनी आहे. आता काळोख आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजे मला पण एवढं चांगलं दिसत नाही आहे. असं छोटंसंच रूम आहे पण छान आहे, डिसेंट आहे. आम्हाला तिघींना ओके चांगलं. त्यांनी एक बेड दिला आहे, बाकी ओके तिघींसाठी सफिशियंट आहे. आणि मेन म्हणजे शांत आहे, छान आहे, चांगलं आहे. आता जास्त काही आणि असं आम्ही जेवणाची ऑर्डर दिले, ते जेवण येईलच. इथे रूममध्येच आम्ही जेवण करणार आहोत, आता कुठे जाणार नाहीत बाहेर. सो जेवण करून मग थोडंसं टाईमपास करू, थोडंसं गॉसिप करू आणि मग झोपू. बस हा सिम्पल प्लॅन आहे. आता पटापट आम्ही फ्रेश होतो, तोपर्यंत जेवण येईलच. A few moments later. गाईज, आय हॅव चेंज माय क्लोथ आणि आमचं जेवण पण आलंय. सो पहिलं जेवते, तुम्हाला दाखवते. खूप काही काही मागवलं आहे आम्ही, पण इंडियन. सो जेवतो आणि गॉसिप करून झोपतो. हे काय बोललं आपण? पनीर मसाला, भाकरी, जिरा राईस, दाल फ्राय, कोल्हापुरी दाल फ्राय. सो The next morning. गाईज, गुड मॉर्निंग. मी तयार झाले आणि हा माझा आउटफिट आहे. साधं सिम्पल सांगितलं त्यांनी, काही बटन वगैरे काही नको आहे. सो हा माझा आउटफिट आहे आणि मी चालले आता एक्झामला. A few moments later. इस पेपर झालाय, आम्ही निघालोय रत्नागिरीला. पेपर ठीक होता. प्रत्येकाला तर आम्ही डिस्कस करतोय की कोणाला कसा पेपर गेला, काय गेलं, आणि क्वेश्चन वगैरे आठवतोय, किती क्वेश्चन बरोबर कोणी दिले, काय दिले, हे सगळं आम्ही सर्च करतोय आता. पण ओव्हरऑल पेपर ठीक होता. म्हणजे जे आले नाही त्याला जय माता दी केलं आणि जे आले ते खरोखर लिहिलं. बाकी आता कार दाखवायची शोरूमला. सो तिकडे तर टाटा शोरूमला चालले रत्नागिरीला. नंतर मग डीमार्टला शॉपिंग ह्या दोघींना करायची, त्यामुळे त्या डीमार्टला जातील, मी शोरूमला जाईन आणि ते सगळं झालं की आम्ही घरी निघू. सो या सिम्पल प्लॅन. आधी अगोदर काहीतरी पेटपूजा करू, भूक लागली आहे ना. सो पुढे रत्नागिरीला गेलो की आम्ही थोडी पेटपूजा करू आणि मग जाऊ शोरूम. आम्ही मिथिलाला आलोय फर्स्ट करायला आणि मला खूप भूक लागली आता, म्हणजे पोट दुखायला लागले, इतकं भूक लागली मला. आणि मी रवा मसाला डोसा मी ऑर्डर केले, त्याचे वेट करते. मस्त पेटपूजा झाली. मी रवा मसाला डोसा ऑर्डर केलेला, मस्त होता, क्रिस्पी एकदम. आणि मला तसाच आवडतो डोसा, असा मऊसर इतका जास्त आवडत नाही. सो एकदम छान. आता मी चालले टाटा शोरूमला. ह्यांना अगोदर डीमार्टला सोडेन आणि मग मी पुढे टाटा शोरूमला जाईन. मला नाही माहिती मी आज अशी का दिसते, पण मी कंटाळले. म्हणजे झोप पण कंप्लीट न झाली. काल आम्ही रात्री 12-12:30 पर्यंत आम्ही तिघीजणी गप्पा मारत होतो. मस्त गॉसिप वगैरे चालू होतं, याच्या त्याच्या इकडच्या तिकडच्या गप्पा, प्रत्येकाच्या हॉस्पिटलमधल्या गप्पा आम्ही मारत होतो. असं करता करता आम्हाला कधी 12-12:30 वाजले कळलंच नाही. सकाळी परत उठायचं होतं आम्हाला. 7:15ला हॉटेल सोडायचं होतं, कारण आम्ही तसंच इकडे येणार होतो. आम्ही परत काही हॉटेलवर जाणार नव्हतो, त्यामुळे लवकरात लवकर हॉटेल सोडून निघायचं होतं आणि आमची 8 वाजता आम्हाला तिथे पोचायचं होतं आणि लेट करून चालणार नव्हतं. मी तर काय सगळे उठल्यानंतरच उठले. आमचं सगळं आटपलंय. माझं काम झालंय टाटा शोरूम मधलं, यांचं काम झालंय डीमार्ट मधलं. सो आता आम्ही निघालोय घरी जायला. एक मोजून 4 तास लागतील घरी जायला. मध्ये जर वाटलं तर एक चहासाठी ब्रेक घेऊ आणि नाहीतर लवकर पोहोचलो तर ते कॅन्सल करू, असं काहीतरी बघू. आणि आता जरा पाऊस थांबलाय, सो जरा बरं वाटतंय.
एक झाला आमचा. आम्ही एका कुठे आलो आपले ॲज हॉटेलचं नाव काय हॉटेल एकविरामध्ये आम्ही आलो आहे चहा घ्यायला. बस चहा पिऊन लगेच निघू. बस चिपळूणला ना, चिपळूणच्या थोडं पुढे आलो आहे. अजून आपल्याला 2 तास लागेल जायला घरी पोचायला. माझे कॉलेज आहे कॉलेज. गाईज हे माझं हॉस्पिटल, माझं कॉलेज. आणि मी 53 किलोमीटर यायचे, 53 किलोमीटर जायचे. जी 6 महिने मी इंटर्नशिपचे मी ह्या कॉलेजला केले आणि कमरेचा अक्षरशः भुगा व्हायचं त्यावेळेला. मी ॲक्टिवा घेऊन यायचे त्यावेळेला. पाऊस असो तुमचा, उन्हाळा असो, मी एकदम सुसाट. मला माझे फ्रेंड्स काय बोलायचे माहितीये, श्रुतिका मी बाकीच्या कोणाला गाडी देणार नाही पण तुला देणार. तुला अक्षरशः लेह लडाखला पण तू जा, बिंदास जा ती गाडी घेऊन. तू बिंदास जा, तुझ्यावर विश्वास आहे आता आम्हाला. हा हा त्यांनी त्यांच्यावर जे काय करतो त्यांच्यावर. मी तर माझं दिलंय, मी दिलंय त्यांचं बघते पास करायची की नाही. मग किती प्रश्न बरोबर दिले, किती चुकवले? 100 प्रश्न होते. ऑनलाईन होते. काय करू म्हणजे प्रश्न किती आले बरोबर? नंतर आम्ही डिस्कस करत होतो ना. हसतेच काय डिस्कशनचा पार्ट मी होते आणि मी दिलेत बरोबर उत्तर कदाचित. अबे साले तू दे ना मग एक्झाम. बोलणं सोपं असतं, एक्झाम देणं कठीण असतं. मी का दे डॉक्टरची एक्झाम? मग वकिलीची दे. वकिलीची दिली मी, झाली माझी वकिली. माझे पण डॉक्टर की झाले. मग तुला ह्याला जॉब साठीच आहे ना. तो काय मिळेल तो अगं परमनंट नको का तुला? क्लिनिक टाकायचंय का? युट्यूब आहे ना माझं. मग अरे बापरे मला साईड बिझनेस आहेत माझे भरपूर आहेत. हे बघ आता देवाच्या हातात आहे, एक्झामिनरच्या हातात आहे. जर देवाला वाटलं की एक्झामिनरला सुबुद्धी द्यावी. कसं होतं तुला सांगू का? ऐक कसं होतं तुला सांगू का? 4 ऑप्शन्स होते. त्यातले 2 ऑप्शन आहेत ना एकदम असं वाटणार की हा छे ही 2 ऑप्शन नाहीच. ओके. आणि 2 ऑप्शन जी होतीत ना इतकी ती कन्फ्युज करणारी होती की नेक्स्ट लेवल. आणि माझ्या साईडला जी बसलेली ना मुलगी इतक्या जांभळ्यात येत होती ना. आणि ते पण आवाज काढत जांभळत होती. त्यामुळे असं वाटत होतं की अरे मला पण झोप येते गॅस. आणि पीसी ना चेक केले कपडे एवढे नाही चेक केले. ओके गाईज, 8:30 वाजलेत. मी घरी आले आणि आल्या हे मी चॉकलेट स्लाइस केक स्टार्ट केले खायला, जे मी घेऊन आलेले येताना. पण मला भूक लागलेली. मला सकाळी जो मी रवा डोसा खाल्लाय ना त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नाही, फक्त 1 कप चहा पेले, दॅट्स इट. त्यामुळे मला भूक लागलेली, सो मी ते खाल्लं. आता मी फ्रेश होते आणि आराम करते. खूप 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 दमले मी आज एक्झाम देऊन. अबे साले. त्यामुळे मी खूप असं मेंटली एक्झॉस्ट झाले. त्यामुळे मी जरा आराम करते. आणि जर तुम्हाला माझा हा व्लॉग शॉर्ट असेल, शॉर्ट होता व्लॉग हा, त्यामुळे ह्या व्लॉगमध्ये जास्त काही मला करता नाही आलं, कारण मी ज्या कामासाठी गेलेले त्या कामामध्ये सिरियस होऊन मी एक्झाम द्यायला गेलेले. त्यामुळे ह्या कामासाठी मला असं वाटलं नाही की जास्त व्लॉग करावा. बट ठीक आहे, जेवढा मला जमला तेवढा मी व्लॉग केलाय. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी ही एक्झाम दिले त्यामध्ये मला सक्सेस मिळू दे अशी प्रार्थना करा तुम्ही पण. झालंच चांगलं तर एकदम छान आहे, आणि नाहीच सपोज, कारण नाण्याला 2 बाजू असतात ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि जर नाहीच झालं तर काय, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. सो या पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय गाईज.